जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आणि खऱ्या अर्थाने एकतर्फी सामना जिंकण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला आणि तो मॅन ऑफ द मॅच किताब इथे दिला जातो सुरेश निरगुडा. विश ऑल द बेस्ट. पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. मायक्रोफोन वरती जोडले जातील आमच्या समेत सूरज वाघ देहरंग आबाचा बुलंदाबाज अर्थात आपण पाहतोय कमी वयामध्ये छान क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये मोठं नाव कमावला तो सूरज वाघला मी विनंती करतो की आपला आवाज मात्र या मैदानावरती ऐकवायचा आहे. गोड आवाज मराठीतील एक चांगला समालोचक सूरज वाघ. थँक्यू सो मच. कुठेही जाऊ नका पाहत राहा जे वागीश्वर 11 खेरवाड आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक त्याच्यानंतर आपण पाहतोय वागीश्वर चषक 2025-26 शानदार पर्व. येस थँक्यू. आपण मागील गोड आवाज ऐकला आमचे रॉकस्टार अमोलवीर सरांचा त्याचनंतर प्रकाश सरांचा देखील या स्पर्धेमध्ये आवाज ऐकतो आपण त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. मोरबे संघाचा 12th मॅन आहे बा हेच पण थोडा सामना थांबवायचा आहे. याच संजय अंबे साहेब चिंचवली गावाचे एक चांगले व्यक्तिमत्व एकुठे असेल तर मंचावरती यायचे तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल बा. इथून ओळ्या मॅचकडे मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट. एका बाजूला आपण पाहतोय मोरबे संघ त्यांच्या विरोधामध्ये फाईट करत असताना आपण पाहतोय टीम चापेवाडी संघ आपण पाहतोय दोन ताकदवर संघ. थँक्यू सो मच सूरज. इथून आपण यथोचित मान सन्मान करणार होता अगदी वेळेत वेळ काढून या स्पर्धेसाठी भेट दिली आदरणीय कानपोली गावच्या क्रिकेटवरती अफाट प्रेम असणारे व्यक्तिमत्व आदरणीय अक्षयभाई पाटील यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. अगदी पण बाबू क्रिकेटवरती असणारे अफाट प्रेम कानपोली गावच्या दमदार व्यक्तिमत्व तसेच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातो. अक्षय पाटील तुमचं देखील मनस्यपूर्वक सरसे स्वागत. आणि त्याचनंतर एकनाथ हिंदोळे साहेबांचा देखील इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यांनाही विनंती असेल की आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. अगदी आपण पाहतो अक्षय पाटील म्हटलं तर खऱ्या अर्थाने जर आपण पाहायला गेलो तर मोदय संघाचे बिग पॅकर्स आहेत त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातो. इथे यथोचित मान सन्मान केला जातो. एकनाथ साहेब त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. स्पर्धेचे सर्व गजानन खेर यांच्या पवित्र शुभार्थांना इथे यथोचित मान सन्मान केला जातो. संजय आंबेर साहेबांचा देखील इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय तन्वी 11 चिंचवली संघाचे बिग पॅकर्स म्हणून ज्याच्याकडे सातत्याने आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने त्यांचं इथे शुभ आगमन झालं त्यांचं देखील इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. स्पर्धेचे सर्व आदरणीय प्रकाश भगत त्यांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असत्या इथून संजय दादा यांचा यथोचित मान सन्मान करायचा. क्रिकेटवरती अफाट प्रेम आपण पाहतोय आणि सातत्याने तन्वी 11 या नावाने चिंचवली संघ केलेत असतो आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या मुलीच्या नावाने सातत्याने संघ केलेत असतो. त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातो. जे वागेश्वर 11 खैरवाडी या स्पर्धेच्या माध्यमातून आपला मनस्यपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्याचनंतर सुक्रा कुराडे साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. प्रकाश भगतला मी विनंती करू की आपल्या पवित्र शुभार्थानं मात्र सुक्रा कुराडे साहेबांच्या पवित्र सुक्रा साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. अगदी आपण पाहतोय मोदय गावाचे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती अफाट प्रेम त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातो. प्रकाशजी भगत एक चांगला समालोचक त्यांच्या पवित्र शुभार्थानं मात्र इथे यथोचित मान सन्मान केला जातो. पुन्हा शिकता आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षक बापांचा मान्यवरांचं मनस्यपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. येऊन जाते कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील सूरज वाघ. येस थँक्यू. आलेल्या सर्व मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून ओळे मैदानाच्या आतमध्ये सामना देखील तितकाच इम्पॉर्टंट आपण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या मध्ये आपण जर विचार केला टीम आपण जर चापेवाडी संघ जाऊन पोहोचले अवघ्या 10 आकड्यावरती. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पाहतोय अक्षय पाटील कानपोली यांच्याकडनं स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचं डोनेशन आलं. त्यांचं देखील पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनस्यपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू.
येस थँक्यू. पहिल्या षटक संपले. पहिल्या षटकाच्या मदतीने आपण जर विचार केला टीम चापेवाडी संघ जाऊन पोहोचला योग्य हा आकड्यावरती आपण पाहतोय. जबरदस्त खेळ पहिल्या षटकावरती राहिला गेला. पहिल्याच 2 बॉलवरती 2 चौकार ठोकले होते फलंदाज किशोरला आपण पाहतोय. त्यानंतर चांगला कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून राहिले गेला. गोलंदाज आपण पहिला तर रणजित वाघेला आपण पाहिला होता. त्या गोलंदाजाचा विचार केला कमी वयामध्ये देखील आपण पाहतो एक बाईक त्याच्या नावावरती आपण पाहतो रणजित वाघेचा. शहाणा सरपंच उपसरपंच मध्ये जबरदस्त खेळ केला होता. इथून मला खराब चेंडू आपण पाहतोय. इथून आपण जर विचार का पंच देखील आमच्याकडे वळतील. वाईटचा इशारा आल्या. नशिबाचा पंजा टीम चापेवाडी संघाला इथून मिळतील 5 धाबा आपण पाहतोय. या 5 धाब्याच्या मदतीने आपण जर विचार केला तर टीम चापेवाडी संघ जाऊन पोहोचला योग्य आपण पाहतो. 15 आकड्यावरती आपण पाहतो. खराब गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये रणजित वाघेने अवघ्या 10 धाबा खर्च केल्या होत्या. त्यानंतर जशाच इथे दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली त्या संदर्भात आपण पाहतो खराब गोलंदाजी आपण पाहतो स्वप्नीलच्या माध्यमातून राहिली गेल्या. इथून गोलंदाज तयार. देखील फटका भरपूर ब्लॉक पद्धती चेंडू खराब फिल्डिंग आपण पाहतोय. इथून मात्र एक्स्ट्रा कव्हर्सला आपण पाहतो चांगलं क्षेत्र डोक्याची घंटा होते. यस इथून आपण जर विचार केला तर बेल्स पडले नाहीत. इथून मात्र या नशिबाच्या 2 धाबा आपण पाहतोय. टीम चापेवाडी संघाला आपण पाहतोय. 2 धाब्याच्या मदतीनं टीम चापेवाडी संघ जाऊन पोहोचला आपण पाहतो. ओके 17 आकड्यावरती आपण पाहतो. तर कुणाच्या बाजूला खतरा लागेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले. इथून गोलंदाज तयार. फटका भरपूर चांगला आपण पाहतोय. बॅटच्या स्लॉट मध्ये शतरक्षक आपण पाहतोय. शेवटच्या मोमेंट मध्ये चेंडूने रेस जिंकली. बॉल चालला 1 बाउंस सीमा रेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी हा टोकलाय चौकार. या 4 धाब्याच्या मदतीने आपण जर विचार केला टीम चापेवाडी संघ जाऊन पोहोचला ओके आपण पाहतोय. 21 धाबा धावपलकावरती आपण पाहतोय. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला आपण पाहतोय. लॉंगनला शतरक्षक होते खराब शतरक्षण पाहायला मिळाला. इथे मात्र 4 धाबा आपण पाहतोय. 21 धाबा धावपलकावरती अद्यापर्यंत आपण जर विचार केला सलामीचे 2 फलंदाज अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडलेत आपण पाहतोय. एका बाजूला किशोर त्याच्या सोबतीला मनोज पारधीला आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय. हा प्राखर बॉल होता. इथे मात्र यस पंचांचा फिंगर अप बॅट चिनरेज पहिला धक्का टीम आपण जर विचार केला तर चापेवाडी संघाला इथून मात्र फलंदाज बाद होईल. मनोज पारधी बॅक टू द पवेलियन. जबरदस्त खेळ आपण पाहिला तर मनोज पारधी मागील बॉल वरती चौकार पार होता. जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून राहिली गेली आपण पाहतोय. 21 धाबा धावपलकावरती लॉस ऑफ 1 विकेट. इथून मात्र आपण जर विचार केला तर 1 डाऊनचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नेट नंबर 2 वरती आपण 3 वरती आपण पाहतो फलंदाज सुनील शिदला आपण पाहतो. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. सुनील शिदला आपण पाहतो. इथून आपण जर विचार केला मनोज पारधीने चांगली फटकेबाजी केली त्या संदर्भात आपण पाहतो सुनील शिद दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. 1 डाऊनचा आपण पाहतो. इथून गोलंदाज ब्लॉक पद्धतीने रिलीज आडव्या बॅटने खेळायचं होता. सफल होऊन खेळायचं. इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. यस पंच व्हाईट बॉल. व्हाईट आले. इथून अतिरिक्त एका धाब्याच्या मध्ये आपण जर विचार केला तर 22 धाबा धावपलकावरती अद्यापर्यंत आपण पाहतो. इथून गोलंदाज तयार. हा देखील ब्लॉक पद्धतीने रिलीज केला आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हर्सला शतरक्षक थोडी पंबलिंग आपल्याला पाहायला मिळते. तोचपर्यंत आपण जर विचार केला तर 2 धाबा सहजरित्या पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट धाबा मिळतील. या 2 धाब्याच्या मदतीने आपण जर विचार केला टीम चापेवाडी संघ जाऊन पोहोचला ओके आपण पाहतो. 24 आकड्यावरती आपण पाहतो. इथून मात्र जबरदस्त खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून अद्याप राहिला गेला. या स्पर्धेमध्ये आपण अद्यापर्यंत पाहतो आपण. इथून गोलंदाज तयार. हा देखील ब्लॉकर पद्धतीने जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नीलच्या माध्यमातून वारंवार ब्लॉकर पद्धतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. जरूर पहिलाच बॉल खराब वातावरण होता गोलंदाजानं त्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आपण जर विचार केला तर 25 आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट. अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये टीम चापेवाडी संघ भरपूर चांगला खेळ अद्यापर्यंत राहिला गेला चापेवाडी संघाचा. फटकाच बॉल होता. सुटला शॉट. जबरदस्त फटका आपण पाहतोय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी हा टोकलाय चौकार. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. या 4 धाब्याच्या मदतीने आपण जर विचार केला टीम चापेवाडी संघ जाऊन पोहोचला आपण पाहतो की 29 आकड्यावरती. इथून मात्र 2 षटक देखील संपले. 2 षटकाच्या मदतीने आपण पाहतो 29 धाबा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात.
इथून पाण्याची माग देखील मैदानाच्या आतमध्ये केली. चांगली स्पर्धा आपण पाहतो. तब्बल 50,000ची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगलं आयोजन नियोजन आयोजकांच्या मार्फत राहिले गेले स्पर्धेमध्ये. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आपण पाहतो. चांगली स्पर्धा आपण पाहतो. तब्बल 50,000ची भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतो. मालिकेसाठी आपण पाहतो स्पोर्ट्स सायकल. इथून आपण पाहतो उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण पाहतो कूलर देण्यात येतील. चांगली स्पर्धा आपण पाहतो. या विभागातील आपण जर उल्लेख केल्यानंतर सर्वाधिक मोठी स्पर्धा आज आपण पाहतो खैरवाडीच्या मैदानावरती. इथून सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं षटक आता त्या गोलंदाजा स्वतः संघाचा संघनायक विजय पसाळेला आपण पाहतोय. रिव्हर्स 8 टाइम खर्च होत आहे. इथून पंचांकडे लावड अपील. इथून नाकार केले पंचानं. इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात आपण पाहतो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. विजय फसाळे तिसरं षटक अतळण्यासाठी आपण पाहतो. स्वतः संघाचा संघनायक कॅप्टन कोल इथून आपण पाहतो विजय फसाळेला. इथून गोलंदाज तयार. पहिल्या चेंडू डॉट चेंडू फेकला. इथून मात्र गोलंदाज तयार. हा देखील आडव्या पाटने खेळायचा होता आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर्सला आपण पाहतोय. शतरक्षक आपण पाहतोय. एक धाव वेगाने सहजरित्या पूर्ण एकच सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने आपण जर विचार केला टीम चापेवाडी संघ जाऊन पोहोचला उगी आपण पाहतोय 30 या आकड्यावरती. 30 धावफलकावरती अद्यापर्यंत आपण पाहतो टीम चापेवाडी संघ आपण पाहतो. इथून गोलंदाज तयार विजय पसाळे. त्यापर्यंत चांगली गोलंदाजी. हा ट्रॅकर बॉल होता. सफल होऊन खेळायचा होता. इथून मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून आले डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपण पाहतो विजय फसाळेच्या माध्यमातून अद्यापर्यंत आपण पाहतो. स्वतः संघाचा संघनायक कसा असावा ज्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या हातमध्ये आपण पाहतो. कॅप्टन कोल विजय फसाळेला आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ संपला. ओके एक धाव खर्च केले अद्यापर्यंत त्या गोलंदाजानं. हा ट्रॅकर बॉल होता. थोडे आउट स्विंग आपल्याला पाहायला मिळते विजय पसाळेच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकले त्या गोलंदाजानं. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निर्णायक षटक या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिले गेले आपण पाहतो. गोलंदाज विजय पसाळेच्या माध्यमातून आपण पाहतो. जबरदस्त गोलंदाज. 4 चेंडू हाताळत अवघ्या 1 धाव खर्च केली अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो विजय पसाळेनं. जबरदस्त गोलंदाजी. अक्षरशः आपण जर विचार केला तर फलंदाजानं जबरदस्त फटका आपण पाहतोय. टायमिंग शॉट आपण पाहतो. इथून मात्र बॉल चाललाय स्क्वेअर लेगला क्लिअर करत 4 धाब्यांसाठी हा ठोकलाय चौकार. या 4 धाब्याच्या मध्येतरी आपण जर विचार केला टीम चापेवाडी संघ जाऊन पोहोचला उगी आपण पाहतोय 34 या आकड्यावरती आपण पाहतोय. इथून मात्र विजय पसाळेवरती देखील आक्रमण अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंतिम बॉल या षटकातील अद्यापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाज तयार विजय पसाळे. हा देखील रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. इथून मात्र आपण जर विचार केला तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. येस पंच एंड ऑफ द बॉल षटक संपले. 3 षटक संपले. 3 षटकाच्या मदतीने आपण जर विचार केला टीम चापेवाडी संघ जाऊन पोहोचला उगी आपण पाहतोय 34 आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट. इथून मात्र विजय पसाळेनं कमबॅक पाहायला मिळालं. जरूर एक चौकार वगळता आपण जर विचार केला चांगली गोलंदाजी विजय पसाळेच्या माध्यमातून राहील गेले आपण पाहतो. एक चांगला खेळाडू टीम मोरबे संघाचा आपण पाहतो. शेवटचं षटक श्लोक वरचं षटक अनामारीचं षटक या षटकावरती नेहमी फलंदाज आम्ही ठरत असतात. इथून मात्र गोलंदाजी मार्क वरती प्राचारित करण्यात आलं. गोलंदाज आपण पाहतो रोशन वाघेला आपण पाहतो. एक चांगला गोलंदाज आपण पाहतो रोशन वाघेला आपण पाहतो. इथून इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक एंड वरती सज्ज फलंदाज सुनीलला आपण पाहतोय. फटका भरपूर चांगला आपण पाहतो. आडव्या बॅटने खेळ आपण पाहतो. लॉंग ऑनला शतरक्षक आपण पाहतोय. चेंडू उचलीपैकी परत इथून डोक्याची घंटा होऊ शकते. येस आपण पाहतो गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाबा मिळतील 2. या 2 धाब्याच्या मदतीने आपण जर विचार केला तर टीम चापेवाडी संघ जाऊन पोहोचला उगी आपण पाहतो 36 या आकड्यावरती. इथून मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतो. चांगली सुरुवात या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली गेली आपण पाहतो रोशनच्या माध्यमातून. इथून गोलंदाज तयार आपण पाहतो. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. देखील वाईट टॉर्कर फेडण्याच्या नादात तिथून पंच आमच्याकडे उजव्या इष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू वाईट बॉल अतिरिक्त एका धावेच्या मध्येने संघ पुढे सरकला. संघाची धाव संख्या आपण पाहतो ओके 37 या आकड्यावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एक डावखुरी हाताचा वेगवान गोलंदाज आपण पाहतो. हा देखील हा ट्रॅकर बॉल होता. थोडे आउट स्विंग आपल्याला पाहायला मिळते. वारंवार वाईट बॉल फेकले आपण पाहतो. लक्ष 2 चेंडू वाईट बॉल अद्यापर्यंत हाताळ घेतो गोलंदाजानं.
अतिरिक्त एकदा 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात टीम चापेवाडी संघाची आपण पाहतोय. जरी आपण जर विचार केला तर 45+ तरी धावा झाल्या तरी देखील सामन्यामध्ये भरपूर मजा पाहायला मिळेल आपल्याला. इथून गोलंदाज तयार आपण पाहतो रोशन वाघेला आपण पाहतो. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आले होते त्या संदर्भात आपण जर विचार करा बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट बॉल फेकलेत. इथून फटका भरपूर चांगला आपण पाहतो. एकचा कव्हरला क्षेत्ररक्षक कोणी नाही. इथून आपण पाहतो शेवटच्या मोमेंटमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवला गेलाय. इथून मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट धावा मिळतील या 2 आपण पाहतोय. या 2 धाब्याच्या मदतीने आपण पाहतोय टीम चापेवाडी संघ जाऊन पोहोचला की आपण पाहतोय 40 आकड्यावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. फिल्डिंग देखील तेवढीच चांगली आपल्याला पाहायला मिळेल टीम मोरबे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथून गोलंदाज तयार आपण पाहतोय डावखुरी आताचा वेगवान गोलंदाज फटका देख भरपूर चांगला आपण पाहतो. स्ट्राईक डाऊन दा आपण पाहतोय. शेवटच्या मोमेंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. इथून चेंडू उचलीपैकीपर्यंत आपण जर विचार करतो 2 धावा सहजरित्या पुण्याची त्याच्या चपळाईनं या 2 धावा आपण पाहतोय. 2 धाब्याच्या मदतीने आपण पाहतोय टीम चापेवाडी संघ जाऊन पोहोचला की आपण पाहतोय 42 आकड्यावरती आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र टीम चापेवाडी संघाच्या माध्यमातून इथून गोलंदाज तयार आपण पाहतो. फटका बॉल पुचाला फटक्यामध्ये ताकद आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक गोता त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाला आपण पाहतोय लॉंगनच्या डोक्यावर आउट ऑफ दी पार 6 धाब्यांसाठी हा टोकलाय. फलंदाज आपण पाहतो सुनील शेठच्या बॅटमधला हा माईट हिट षटकार. या 6 धाब्याच्या मदतीने आपण जर विचार केला टीम चापेवाडी संघ जाऊन पोहोचला की आपण पाहतोय 48 धाबा धावफलकावरती. इथून गोलंदाज तयार आपण पाहतो. मागील बॉलवरती षटकार आपण पाहिला जबरदस्त फटका. इथून आपण पाहतो वाईट हॉर्कर परफेक्ट हॉर्कर आपण पाहतो. अंतिम बॉल आहे पा म्हणजे अंतिम बॉल टार्गेट सेट चेंडू बॉल. या बॉलवरती एखादी विकेट येईल का एखादी एक सिंगल येईल का एखादी डबल येईल का एखादा मोठा फटका येईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. हा टाकर बॉल होता. इथून आपण जर विचार केला तर येस एंड ऑफ द बार षटक संपले आपण पाहतो. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकामध्ये आपण जर विचार केला टीम चापेवाडी संघाने धावा जमावल्या गेलेत ओके आपण पाहतो 48 धावा जमावल्या गेल्या आपण पाहतोय. येणारे बॉल असतील आपण जर विचार केला तर 24 बॉल आणि 49 धाब्याची गरज आहे टीम मोरबे संघाला. तर नेक्स्ट मॅच तर मोहदर संघाचा संगणक आणि बारापाडा संघाचा संगणक दोन्ही संघाने टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची बा. मोहदर संघाचा संगणक आणि बारापाडा संघाचा संगणक टॉस साठी रिपोर्टिंग करायची बा. इथून आपण पाहतो 24 बॉल मध्ये अवघ्या आपण जर विचार केला तर टीम मोरबे संघाला अवघ्या आपण जर विचार केला तर 49 धावा बनवायचे 24 बॉल मध्ये. चोवीस बॉल आणि अवघ्या बनवायचे आपण जर विचार केला तर टीम मोरबे संघाला अवघ्या आपण पाहतो 49 धावा. इथून आपण पाहतो राकेश आनंद भारती या साहेबांच्या देखील या स्पर्धेमध्ये शुभागमन. त्यांच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर 501 रुपयाचं डोनेशन लाभले गेले या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापूर्वक स्वागत आणि स्वागत. चला मोरबे संघ आपले 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे बा. इथून 24 बॉल मध्ये बडवायचे आपण जर विचार केला टीम मोरबे संघाला अवघ्या 49 धावा. 24 बॉल मध्ये 49 धावा रोखल्या जातील का? 24 बॉल मध्ये 49 धावा
केल्या जातील का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले आपण पाहतोय. इथून टॉस जिंकलाय टीम मोदर संघानं आणि डिसिजन पेंडिंग असेल बा. येस दक्ष इलेव्हन मोदर संघ त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल टीम बारापाडा संघ आपण पाहतोय. दोन्ही संघ एकाच ताकदीच्या पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र ओल्या मैदानाच्या आतमध्ये सामना देखील तितकाच इम्पॉर्टंट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मोरबे संघ त्यांच्या विरोधामध्ये फाईट करत असताना आपण पाहतो टीम छापेवाडी संघ आपण पाहतो. इथून दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला रणजित वाघे त्याच्या सोबतीला विजय बसाळेला आपण पाहतो. दोन ताकदवर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आपण पाहतो. इथून आपण जर विचार केला तर आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आज नाना खंडवी आमच्या सोमेत जोडले गेले त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून मात्र स्ट्राईक एंड वरती सज्ज. इथून पंचांचा ग्रीन सिग्नल उत्तर आदाला सुरुवात. लेट्स प्ले. इथून स्ट्राईक एंड वरती सज्ज फलंदाज विजय पसाळे. एक डावखुर आताचा फलंदाज आपण पाहतोय. तेवढाच ताकदीचा गोलंदाज देखील आपण पाहतोय. सुनील शीतला आपण पाहतोय. पहिलाच बॉल आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळ आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर्सचा चेंडू रिलीज झाला. इथून मात्र एकच सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने संघाचा सरी गणेश झालाय. आपण पाहतोय एकच धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक अकाउंट देखील ओपन केले. यस फिल्डिंग मोदर संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः दक्ष इलेव्हन मोदर संघ आपण पाहतो टॉस जिंकला आणि प्रथमतः फील्ड फर्स्ट. पुढील मॅच झाली लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल पाहिजे. वळूया मॅच कडे. गोलंदाज तयार आपण पाहतो. सुनीलला आपण पाहतो. हा देखील फटका भरपूर चांगला आडव्या बॅटने खेळायचा आपण पाहतो. लॉंग ऑफला चेंडू रिलीज झाला. एकदा वेगाने सहजरित्या पूर्ण. इथून आपण जर विचार केला तर एकच सिंगल आल्या. एका सिंगलच्या मदतीने आपण जर विचार केला टीम मोरबे संघ जाऊन पोहोचले. दोन आकड्यावरती अद्यापर्यंत आपण पाहतो. चांगली सुरुवात दोन्ही संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले आपण पाहतो. पिपनचं पहिले षटक आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत आपण पाहतो. गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून राहिले गेले आपण पाहतो. 38चं षटक आपण पाहतो. 38च्या षटकामध्ये दोन षटक आपण बाहेर पाहतो. एका बाजूला आधी केला आपण पाहतो. ब्लॉकर मध्ये चेंडू रिलीज केला आपण पाहतो. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. याच इथून आपण जर विचार केला तर रन आउटच्या स्वरूपामध्ये इथून मात्र फलंदाज बाद होईल. फलंदाज आपण जर विचार केला तर विजय पसाळे कॅप्टन गोल इथून मात्र बाद होईल. इथून आपण जर विचार केला तर इथून विकेटचं बदल आपण पाहतो. इथून रन आउटच्या स्वरूपामध्ये इथून फलंदाज बाद झाले. फलंदाज आपण पाहतो विजय बसाळेला आपण पाहतो. ब्लॉक कल्पते चेंडू रिलीज केला होता. इथून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज आपण पाहतो प्रकाश वाघ्या. इथून मात्र भरपूर वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू आपण पाहतो. प्रकाश वाघे दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. अद्यापर्यंत आपण जर विचार करतो 49 धाब्याचा पल्ला गाठायचा आहे टीम मोरबे संघाला आपण पाहतोय. इथून चांगली गोलंदाजी सुनीलच्या माध्यमातून राहिली गेल्या. आधी अडव्या बॅटने खेळायचं होता. इथून मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. इथून डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहताय. इथं डॉट बॉल पिबन्सच्या पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी. 4 बॉल हाताळत. ओके आपण जर विचार केला 2 धाबा खर्च केले त्या गोलंदाजानं. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सुनील शीतच्या माध्यमातून 4 बॉल झालेत बाबांच. इथून गोलंदाज तयार. सुनील आपण पाहतोय. आधी अडव्या बॅटने खेळायचं. इथून मात्र पंचांकडे लावड आपलं. पंचांचा फिंगर एलपीडब्ल्यू ची शिकार. इथून मात्र फलंदाज बाद होईल. एक मोठा धक्का टीम आपण जर विचार केला तर आपण पाहतो
मोरबे संघाला इथून फलंदाज बाद होईल. रणजित वाघे बॅक टू द पव्हिलियन. यस तिसऱ्या पंचाची माग केल्या. दोन आपण बघा फोर डिलिव्हरी नॉट आउट. इथून डॉट बॉलची सांगता मैदानाच्या हातमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र आपण जर विचार केला तर रणजित वाघेची विकेट भरपूर महत्वाची राहिली आहे मॅच मध्ये. इथून आपण पाहतो जर आपण जर विचार केला तर मागील सीझन मध्ये सरपंच व उपसरपंच चषकामध्ये टू व्हीलर बाईक या खेळाडूच्या नावावरती आपण पाहतो. ब्लॉकर मध्ये चेंडू रिलीज केला आपण पाहतो. मात्र डोक्याची घंटा होऊ शकते. यस तिसऱ्या पंचांकडे माग केला आपण पाहतो. इथून आपण पाहतो तो निश्चित आम्ही स्क्रीनवरती चेक केला जाईल. चांगली क्लिअरिटी क्वालिटी ब्रदर स्पोर्ट या वाहिनीच्या माध्यमातून राहिली गेली आपण पाहतो. इथून ब्लॉकर मध्ये चेंडू रिलीज केला होता. त्याच नंतर आपण पाहतो मिडनच्या क्षेत्ररक्षकाने जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. त्याच नंतर आपण जर विचार केला तर फेअर डिलिव्हरी नॉट आउट. एस इथून एंड ऑफ द बरं षटक संपलं. P1चं पहिले षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला टीम मोरबे संघ जाऊन पुसला की आपण पाहतोय 3 आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट. त्यामध्ये विजय बसावेची विकेट आपण पाहतोय. इथून आम्ही निश्चित मान्यवरांचे इथून शुभ आगमन झाल्या आपण पाहतो. भगवान शेठ खैर आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहतो प्रकाश शेठ चौधरी या साहेबांना आम्ही इन्व्हाइट करून तुम्ही मंचावरती याचे बा तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल आपण पाहतो. दोन्ही मान्यवरांना आम्ही इन्व्हाइट करू तुम्ही वा मंचावरती यायचे तुमचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. इथून सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो बाळाला आपण पाहतो. इथून मात्र चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये राहिली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी राहिली गेली. त्या संदर्भात आपण जर विचार केला तर दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती बाळाला आपण पाहतो. इथून मात्र इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक एंडवरती सज्ज फलंदाज रणजित वाघेला आपण पाहतो. 4 बॉल फेस करत अवघ्या 2 धावा त्याच्या खात्यावरती अद्यापर्यंत आपण पाहतो. चला स्प्रेप घ्यायची बा इथून टीम चापेवाडी संघ आपण वेळ खर्च करून अद्यापर्यंत आपण जर विचार भरपूरचे सामने अद्यापर्यंत बॅलन्स आहेत. इथून गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात आपल्याला पाहायला मिळते.
पहिलाच बॉल आपण पाहतो ब्लॉकर मध्ये चेंडू रिलीज केला आपण पाहतो बॅट सिंगल झाली आपण पाहतो गल्ली पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय इथून मात्र एक सिंगल आलं एका सिंगलच्या मदतीने आपण जर विचार केला टीम मोरबे संघ जाऊन पोहोचला योग्य 4 आकड्यावरती आपण पाहतो इथून मात्र 39 धाब्याचा पल्ला गाठायचा अद्यापर्यंत टीम मोरबे संघाला आपण पाहतो जबरदस्त पहिल्या डावामध्ये फलंदाजी केली टीम छापेवाडी संघ इथून मात्र उत्तर आदाला सुरुवात झाली चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते टीम छापेवाडी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगला खेळ त्यापर राहिला गेला टीम छापेवाडी संघाचा इथून गोलंदाज तयार बाळाला आपण पाहतो देखील अडव्या बॅटने खेळायचा गुडल्या स्पॉटवरती चेंडू रिलीज झाला इथून मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क झाला आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते येतो डॉट बॉल चांगली गोलंदाजी आपण पाहतो बाळाच्या माध्यमातून पहिल्या षटक घातलं त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाज आपण पाहतो बाळाच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते इथून गोलंदाज तयार हा देखील ब्लॉकर मध्ये चेंडू रिलीज असतो त्याच्या पॉलमध्ये चेंडू अडवला गेला इथून मात्र डायरेक्ट हिट झाला सर काम बनून गेलं असतं इथून मात्र तसं केलं नाही या गोलंदाजानं इथून मात्र एक सिंगल आले एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला योग्य आपण पाहतो 5 आकड्यावरती इथेच मात्र नुसता शुभ आगमन झाल्या माझ्या सरपंच खैरवाडी गावातील आपण पाहतो माननीय श्री हिरेमान शेठ खैर यांचं या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालं त्यांना देखील आम्ही इन्व्हाइट करू मंचावर त्याचं तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापूर्वक स्वागत आणि स्वागत आहे फटका बॉल पुसाला आपण पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये 1 बाउन्स बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी हा टोकलाय चौकार रणजित वाघेच्या बॅटमध्ये चौकार आपण पाहतो या 4 धाब्याच्या मदतीने आपण जर विचार केला टीम मोरबे संघ जाऊन पोहोचल्या अवघ्या 9 आकड्यावरती अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जबरदस्त फटका इथून आपण जर मी मगाशीच उल्लेख केला होता रणजित वाघेची विकेट या सामन्यामध्ये भरपूर महत्वाची राहील आपण पाहतोय इथून गोलंदाज तयार आपण पाहतोय फटका बॉल पुसाला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे लॉंगॉनच्या डोक्यावर आउट ऑफ दी बार 6 धाब्यांसाठी हा टोकला माहिती हिट षटकार जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय मागील पहिल्या षटकावरती आपण जर विचार केला तर फलंदाज शांत होते इथून मात्र आम्ही शांत बसणार नाही असं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रणजित वाघे आणि फायर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त फटका आपण पाहतोय लॉंगॉनच्या डोक्यावर आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब षटकार आपण पाहतोय रणजित वाघेच्या नावावरती जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते इथून मात्र षटकार आले षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला योग्य आपण पाहतोय 15 आकड्यावरती आपण पाहतोय इथून मात्र दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तसं आक्रमण केलंय या फलंदाजांना आपण पाहतोय मी मगाशीच उल्लेख केला होता इथून मात्र रणजित वाघेची विकेट भरपूर महत्वाची राहील या मॅच मध्ये आपण पाहतोय 15 धाबा धावपलकावरती अद्यापर्यंत आपण पाहतोय टीम मोरबे संघ आपण पाहतोय चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते अक्षरशः आपण जर विचार केला बाळावरती तुटून पडलाय हा फलंदाज हा देखील फटका भरपूर चालला आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन आपण पाहतोय चेंडूने रेस जिंकले बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी गोळीच्या वेगानं बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी ठोकलाय चौकार जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते टीम आपण जर विचार केला तर मोरबे संघाच्या माध्यमातून इथून मात्र 3 बॉलवरती 3 मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले इथून इंड ऑफ द बार षटक संपले 2 षटक देखील संपले 2 षटकाच्या मदतीने आपण जर विचार केला टीम मोरबे संघ जाऊन पोहोचला योग्य आपण पाहतो 19 आकड्यावरती पहिले षटक हाताळलं होतं सुनीलनं अवघ्या 3 धाबा खर्च केला होता आणि एका गड्याला बाद केलं त्याचनंतर जशाच रीतीने दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली प्रथमतः 3 बॉल जबरदस्त हाताळले होते त्याच नंतर आपण जर विचार केला 3 बॉल खूप महागडे खर्च गोलंदाजाने भरपूर धाबा खर्च केला 3 बॉलवरती 2 चौकाराने 1 षटकार खर्च केला गोलंदाज बाळानं इतर मात्र 19 धाबा धावपलकावरती येणारे बॉल असतील 12 आणि अवघ्या आपण जर विचार केला तर 30 धाब्याची गरज आहे त्यापर्यंत आपण पाहतो 12 चेंडू आणि 30 धाब्याची गरज आहे प्रत्येक षटकामध्ये 15.00 ची सरासरी गाठायची आपण पाहतोय टीम मोरबे संघाला आपण पाहतो इथून मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावी लागेल रणजित वाघेला त्याच्या बॅटमध्ये आपण जर विचार केला तर 2 चौकार आणि 1 षटकार पाहिले इथून मात्र आपण पाहतो रणजित वाघेची विकेट भरपूर महत्वाची राहील या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय चला स्प्रे घ्यायची बा टीम छापेवाडी संघ आपण पाहतो 12 बॉल आणि अवघ्या 30 धाब्याची गरज आहे आपण पाहतोय जबरदस्त सामना आपण पाहतो त्याच रीतीने प्रेक्षक वर्गाला सामना हवा होता त्याच रीतीने मैदानाच्या आतमध्ये सामना आपण पाहतो येस पंच याचा टाइम अलाउड असेल बा 5 मिनिटांमध्ये अवघे षटक संपवायचं गरजेचं असेल बा इथून मात्र 5 सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं षटक आता गोलंदाज आपण पाहतो
रमेश पिरकडला आपण पाहतोय. इथून मात्र एखादं कमबॅक षटक अत्यंत नितांत गरज आहे. टीम चापूपाडी संघाला इथून मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात आपण गोलंदाजी मार्क वरती सज्ज आपण पाहतो. गोलंदाजाला फटका भरपूर चांगला होता आपण पाहतो. इथून मात्र आपण विचार केला डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात आपण पाहतो गोलंदाजाच्या माध्यमातून. इथून मात्र कमबॅक करावा लागेल त्या गोलंदाजाला. आपण जर विचार केला या षटकामध्ये 15+ तरी धाबा आल्या, त्यातून आपण शेवटच्या षटकावरती सामनाच जाईल यातली मात्र काही शंका नाही. इथून मात्र पहिलाच बॉल डॉट. इथून मात्र उरलेत बॉल 11 आणि बनवायची धावक्यात 30 धाबा आपण पाहतो. टीम मोरबे संघाला आपण पाहतोय. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामधील हायटेज सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. फटका भरपूर झाला, अर्ध्या बॅट निघाला आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आपण पाहतो थोडी पम्बलिंग त्याच्या माध्यमातून राहिले गेले. इथून मात्र एकच सिंगल आला. इथून मात्र स्ट्राईक रोटेट झाले आपण पाहतो. फलंदाज मागील 3 बॉल वरती 3 मोठे फटके टोकले होते असा फलंदाज आपण पाहतोय रणजित वाघ्या. इथून मात्र आपण जर विचार केला तर इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक एंड वरती सज्ज अवघ्या आपण पाहतो 20 धाबा धावफलकावरती अद्यापर्यंत आपण पाहतोय. 10 बॉल आणि 29 धाब्याची गरज आहे अद्यापर्यंत आपण पाहतोय. फटका भरपूर चांगला होता, अडव्या बॅटने खेळायचं होतं. इथून आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मिडऑफला चांगलं क्षेत्ररक्षण राहिले गेले. इथून मात्र एकच सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचले आपण पाहतो. 21 धाबा धावफलकावरती आपण पाहतो. एका 2 मोठे फटके येणार नितांत गरज आहे षटकावरती. इथून मात्र टीम मोरबे संघाला जर सामना जिंकायचा असेल तर इथून मात्र गोलंदाजी चांगली आपल्याला पाहायला मिळते. टीम चापेवाडी संघाच्या माध्यमातून आपण पाहतो. इथून गोलंदाज तयार आपण पाहतो. गोलंदाज रमेशला आपण पाहतोय. लोकल पद्धती चेंडू रिलीज केलं आपण पाहतो. इथून मात्र विचार केला तर एकच सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सचो. संघाची धावसंख्या आपण पाहतो 22 आकड्यावरती. सिंगल डबलला काही होऊ शकत नाही. इथून मात्र एखाद 2 मोठे फटके मार नितांत गरज आहे. टीम आपण जर विचार केला टीम मोरबे संघाला आपण पाहतो शेवटच्या षटकावरती सामना जाईल यातील मात्र काही शंका नाही. इथून गोलंदाज तयार. इथून आडव्या बॅटने खेळायचं होतं. इथून रेडी गेज गोल्डन डकची शिकार मी मगाशीच उल्लेख केला होता. या फलंदाजाची या मॅच मध्ये विकेट भरपूर महत्वाचे. इथून मात्र विकेट आली. फलंदाज बाद होईल. फलंदाज रणजित वाघ्या बॅक टू द पॅव्हिलियन. इथून आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी मी मगाशीच उल्लेख केला होता. कमबॅक षटक अत्यंत नितांत गरज. इथून मात्र कमबॅक आणि कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिले गेले आपण पाहतो. गोलंदाज रमेश पिरकडच्या माध्यमातून आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओके आपण जर विचार केला 5 बॉलचा खेळचा अंतिम बॉल या षटकातील आपण पाहतो जबरदस्त गोलंदाजी. हा प्रखर बॉल होता. इथून फटका भरपूर चांगला आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहे आपण पाहतो. इथून मात्र क्षेत्ररक्षकाचे पाय सीमारेषेच्या पलीकडे गेले. इथून मात्र बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी हा टोकला षटकार आपण पाहतो. शेवटच्या बॉल वरती हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. स्वप्नीलला आल्या सुरुवात केली. इथून षटकारानं या 6 धाब्याच्या मदतीने आपण जर विचार केला टीम मोरबे संघ जाऊन पोहोचला होती आपण पाहतो 28 आकड्यावरती. येणारे असतील बॉल 6 आणि 21 धाब्याची गरज आपण जर विचार केला टीम मोरबे संघाला आपण पाहतो. फटका भरपूर चांगला होता. इथून मात्र कॅच देखील भरपूर कॅरी केले होते. त्यानंतर क्षेत्ररक्षकाचे पाय सीमारेषेच्या पलीकडे गेलं. इथून मात्र नशिबाचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र 6 चेंडू आणि 21 धाब्याची गरज आहे. इथून मात्र शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती किशोरला आपण पाहतो. पहिलाच बॉल अडव्या बॅटने खेळायचं होता. इथून मात्र आपण जर विचार केला पंचांकडे लावून आपले मागे इथून मात्र नाकार केले पंचाने. इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. एका बाजूला मोरबे संघ त्यांच्या विरोधामध्ये फाईट करत असताना आपण पाहतो टीम आपण पाहतो चापेवाडी संघ. उरलेत 5 बॉल आणि बनवायचे 21 धावा आतापर्यंत आपण पाहतो. फुलटॉस बॉल होता अडव्या बॅटने खेळा आपण पाहतो. मिड विकेटला चेंडू रिलीज झाला. इथून मात्र बॅकअप भरपूर चांगले राहिले गेले. जबरदस्त आपण इथून पाहतो. यस आपण जर विचार केला म्हणजे धाबा किती एकच नाही येस एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने आपण जर विचार केला तर 29 धाबा धावफलकावरती. येणारे बॉल असतील 4 आणि 20 धाब्याची गरज आहे. इथून मात्र क्षमता या फलंदाजाकडे मोठे फटके मारण्याची. 4 बॉल आणि 20 धाब्याची गरज आहे. त्यापर्यंत आपण पाहतोय टीम आपण जर विचार केला तर मोरबे संघाला निर्णायक चेंडू राहिला. इथून पंच आमच्याकडे 80 वाईट बॉल आले. इथून अतिरिक्त एकदा एका धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला होती आपण पाहतो 30 आकड्यावरती. 4 बॉल आणि 19 धाब्याची गरज आहे. अद्यापर्यंत आपण पाहतोय टीम मोरबे संघाला आपण पाहतोय. गोलंदाज तयार.
स्लोअर इथून चेंडू रिलीज केला, जबरदस्त चेंडू रिलीज केला आपण पाहतो. इथून मात्र डॉट बॉल जे सांगतो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून उरल्या 3 बॉल आणि 19 धाब्याची गरज आपण पाहतो. इथून मात्र 3 मोठे फटके मारले तरी देखील सामना जिंकू शकत नाही, कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. इथून पटका भरपूर चांगला आपण पाहतो. मागील बॉल वरती जर असा पटका आला असता तर निश्चित आपण जर विचार केला सामन्यामध्ये मजा आली असते. इथून मात्र आला षटकार या 6 धाब्याच्या मधीने संघ जाऊन पोहोचला. ओके आपण पाहतो 36 आकड्यावरती आपण पाहतो. येणारे 2 बॉल आणि अवघ्या बनवायचे 13 धावा. एखादा खराब चेंडू होईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले आपण पाहतो. इथून मात्र 2 बॉलवरती 2 षटकार ठेवले तरी देखील सामना जिंकू शकत नाही. शॉर्ट फिट पद्धतीचा होता. इथून बॉल चालला आपण पाहतोय मिड विकेटला क्लिअर करत आउट ऑफ दी पार 6 धाब्यांसाठी हा टोकला षटकार आपण पाहतोय. इथून आपण जर विचार केला तर एका धाब्याची किती किंमत असते. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 1 बॉल आणि 7 धाब्याची गरज आहे. इथून मात्र एखादा वाईट बॉल पडला तरी देखील सामन्यामध्ये मजा येईल. इथून पटका अवेमध्ये आपण पाहतो 17 काय तिथं. इथून मात्र जेल कॅरी करता आला नाही. इथून मात्र या सामना जिंकला टीम आपण पाहतोय छापेवाडी संघानं. हाईटलक टीम मोरबे संघ आपण पाहतोय. इथून आपण जर विचार केला जबरदस्त गोलंदाजी राहिली गेली टीम छापेवाडी संघाचा. इथून सामना जिंकला टीम छापेवाडी संघानं. हाईटलक टीम मोरबे संघ दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापूर्वक स्वागत आणि स्वागत करू. इथून नुकतंच आपण शुभागमन आपण पाहिला. माजी उपसरपंच खैरवाडी गावातील एक चांगले व्यक्तिमत्व माननीय श्री हिरामन शेठ खैर यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल बा.